एंट्री करत होती, परंतु काही सिक्युरिटी रिझन इथे फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अलाउड नाही. राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी जसं तुम्हाला मागे सांगितलं की मी फक्त 2 दिवसासाठी बेळगावात आलेली आहे. आता आम्ही साड्यांची खरेदी झालेली आहे आणि आता आलेलो आहोत आम्ही कमलनाथ बस्ती या ठिकाणी आलेलो आहोत. आमची आज ही जी बेळगावमधली जी टूर आहे ती हाफ डे टूर असणार आहे. सो बऱ्याच ठिकाणी जेवढी ठिकाणं आम्हाला कव्हर करता येतील तेवढी ठिकाणं आज आम्ही कव्हर करणार आहोत. मी सुद्धा ह्या सर्व ठिकाणी पहिल्यांदाच येते, तुम्हाला सुद्धा दाखवते. तुम्ही सुद्धा नक्की या, खूप सुंदर ठिकाण आहे हे. तर ही जी कमलनाथ बस्ती आहे हे श्री नेमिनाथ तीर्थकर बस्ती म्हणजे कमल बस्ती यांनी याची निर्मिती केलेली होती इसवी सन 1204 साली. म्हणजे त्यांनी जे प्रोत्साहन दिलेले होते ते रट्टराजा चौथा कर्तवीर्य याचा जो मंत्री होता बच्चीराज ह्याने हे केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की सध्या लंडन स्थित ब्रिटिश संग्रहालयात बालचंद्र देव यांनी रचलेल्या 2 शिलालेखाद्वारे या मंदिरामधली माहिती मिळते आपल्याला लंडनमध्ये. सो खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्हाला आज जाऊन दाखवते. बघू शकता आजूबाजूचा परिसर सुद्धा किती सुंदर आहे तो. आता मी जाते आतमध्ये. हे सुद्धा तुम्ही बघू शकता, हे सुद्धा एक प्राचीन स्मारक आहे. हे सुद्धा पूर्ण दगडात हे कोरीव काम केलेलं आहे. खूप सारी शांतता आणि थंडावा ते इतका मस्त आहे. कमल बस्तीवरनं आता आम्ही चाललोय मिलिटरीच्या इथे दुर्गा देवीचं जे मंदिर आहे ना त्या मंदिरात आम्ही आता चाललोय. तर तुम्हाला सुद्धा इथे गेल्यानंतर दाखवते की मंदिर किती सुंदर आहे. मिलिटरीवाल्यांनी हे मंदिर त्यांच्या अंडर मंदिर येतं हे आणि इतकं सुंदर त्यांनी ठेवलेलं आहे. हे मंदिर आहे मिलिटरीचं दुर्गा देवी मंदिर.
एंट्री करत होती, परंतु काही सिक्युरिटी रिझन इथे फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अलाउड नाही. खूप उशिरा आली आणि त्यानंतर आम्ही ही ठिकाणं फिरतोय. आता आम्ही 2 ठिकाणं फिरून झालेले आहोत आणि आता भूक लागले. वाजलेला आहे घड्याळात 1:30 वाजला आहे. तर आम्ही आता लंचचा ब्रेक घेतोय. तर आम्ही लंचसाठी कुठे जातोय ते पण तुम्हाला दाखवते मी. आमचा 2-4 ठिकाणी फिरून झालेला आहे आणि वाजलेले आहेत 1:30. तर आम्ही एका ठिकाणी जेवायला आलेलो आहोत. आम्ही असं काही स्पेशल जेवत नाही, साधं पनीर टिक्का आणि ॲज युजल हर्षीची रोटी हे आता आम्ही इथे जेवतोय आणि नंतर पुढच्या ठिकाणी निघतोय जाईल. तर या राधेकृष्ण रेस्टॉरंटमध्ये हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तिथे आमचं ते जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे नवीन ठिकाणी. तर आता आम्ही आलेलो आहोत मिलिटरीच्या महादेव मंदिरामध्ये. सो तुम्हाला सुद्धा दाखवते ते इकडचं मंदिर आणि ह्याच्या आजूबाजूला प्राणीसुद्धा आहेत. आम्ही आत्ताच हरणं बघितली तर मी तीसुद्धा तुम्हाला दाखवते. खूप छान आहे आजूबाजूचा परिसर. हे आहे इकडचं महादेव मंदिर. तुम्हाला या मंदिरातलं मी एक वैशिष्ट्य सांगते. ह्या मंदिरामध्ये जेवढ्या ठिकाणी म्हणजे सोमनाथ, त्यानंतर मल्लिकार्जुन वगैरे ही जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ज्या ओरिजिनल शंकराच्या पिंडी आहेत त्याचीच एक प्रतिकृती म्हणा किंवा एक छोटेखानी कलरच्या स्वरूपामध्ये किंवा भिंतीमध्ये त्यांनी तिकडे कशा प्रकारच्या पिंडी आहेत हे त्यांनी इथे दर्शवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक खांबावर त्यांनी त्या पिंडीची प्रतिकृती बनवली आहे असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. तर तुम्हाला मी दाखवते प्रत्येक भिंतीवरती कोणत्या कोणत्या प्रकारच्या पिंडी आहेत त्या. ही आहे सोमनाथ, त्यानंतर हे आहे मल्लिकार्जुन, हे आहे महाकालेश्वर, हे आहे ममलेश्वर, त्यानंतर आहे वैजनाथ, हे आहे भीमाशंकर आणि हे आहे रामेश्वर. इथे आहे नागेश्वर, इथे आहे विश्वनाथ, इथे आहे त्र्यंबकेश्वर, हे आहे केदारनाथ आणि त्यानंतर ह्यांनी शेवटची जी हे केलेली आहे ते आहे घृष्णेश्वर. मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा इतका शांत आहे की आम्ही आता विचार केला की रूमवर जायचं आणि थोडा वेळ झोपून द्यायचं, कारण संध्याकाळच्या फंक्शनची आम्हाला तयारी करायची आहे. परंतु इथे बसल्यानंतर इथून जावंसं असं वाटतच नाही आहे आम्हाला. सो थोडा वेळ आम्ही इथे बसतो आणि त्यानंतर रूमवर जाऊन थोडीशी झोप काढतो. इथे हर्षीसुद्धा एवढा थकला आहे की तो आता इथे जरा वेळ रेस्ट करतो आहे. आणि हे आहेत माझे मामा, ज्यांना तो मामा आजोबा म्हणतो, त्यांच्यावर त्याचा गप्पा मारणं चालू आहे. ते त्याला काय काय सांगतात तर त्याला फक्त मान डोलवतो आहे. आणि ही आहे माझी मामी,
जी कलावती आईंची फार मोठी भक्त आहे. दररोज न चुकता परमार्थ निकेतनला ती सकाळ आणि संध्याकाळ जात असते. तर आता आम्ही चाललेलो आहोत वेगवेगळे प्राणी बघायला. खूप शांत आणि खूप थंड असं ठिकाण आहे. मला वाटलं नव्हतं की बेळगावात आल्यानंतर एवढी थंडी असेल. मुंबईमध्ये एवढी काही थंडी पडलेली नाही आहे, पण गेले 2 दिवस बेळगावमध्ये थंडी पडते. कदाचित थंडी आमचीच वाट बघत असेल की मी कधी बेळगावमध्ये येते आणि थंडी पडते. सो आता आम्ही जातो प्राणी बघण्यासाठी. तर इथे आहेत ही बदकं. इथे हरणं आहेत सगळी. खरं म्हणजे प्राण्यांना बघायला खूप छान वाटतं, पण ज्या वेळेला ती पिंजऱ्यात असतात ना तेव्हा असं वाटतं की खरंच म्हणजे त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं मला पर्सनली स्वतःला, की त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे की ज्यांनी जंगलामध्ये मुक्त संचार केला पाहिजे असे प्राणी हे बंदिवासात आहेत. हे बघून खूप वाईट वाटतं. मान्य आहे याच्यामध्ये माणसाची मौज होते, माणसाला विविध गोष्टी आपल्याला सर्वांना बघायला मिळतात, म्हणजे वेगवेगळे प्राणी पक्षी बघायला मिळतात, पण खूप वाईट वाटते हे असं बघितल्यानंतर. ह्या बाजूला आहेत काळे पांढरे ससे. तर आमची जी ट्रेन आहे ती बेळगावला पोचली सकाळी 9:30 वाजता आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन सर्व आमची आंघोळ फ्रेशअप वगैरे झालो आणि त्यानंतर मामा मामींकडे गेलेलो. ते आम्ही 10-10:30ला तिकडनं म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत आम्ही तिकडं निघालो आणि आता 11 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरलो आणि त्यानंतर आम्ही आता जेवलो आहे. तर जेवणसुद्धा अंगावर आलं आहे आणि संध्याकाळी पुन्हा आम्हाला फंक्शन अटेंड करायचं आहे. सो आजचा हा माझा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो बाय, टेक केअर. नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, तो सुद्धा खूप धमाल व्हिडिओ असणार आहे. बाय.